अभिनंदन आदरणीय देवेंद्र फडणवीस जीला। आणि तुम्हाला माहिती आहे की महायुतीच्या नेतृत्वच ठरवणार आणि ठरवलं हेच एक लक्ष आहे, महाराष्ट्राच्या जनहितमध्ये काम करायचं आणि त्याप्रमाणे महायुतीच्या नेतृत्व आदरणीय एकनाथजी शिंदे, आदरणीय अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस एकजूट काम करणार। मॅडम, लाडक्या बहिणीच्या याच्यावरती सरकारने खूप काम केलं, आता लाडकी बहीण कुठली शपथ घेणार आहे? आदरणीय एकनाथजी शिंदेनी इतकी काम केलं 1.5 वर्षमध्ये, आम्हाला माहिती आहे। आणि लाडकी बहीण योजना, लाडकी बहीणसाठी तर 1.5 करोड असं महिला आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्यांना 7,500 डायरेक्ट त्यांचे बँक अकाउंटमध्ये भेटलं, तर त्याचा खूपच फायदा आणि लाभ आहे। आणि आम्हाला अभिनंदन आहे की आमचे एकनाथजी शिंदे फक्त सत्ताच्या मोहमायासाठी नाही, परंतु त्यांचे एकच लक्ष आहे की महाराष्ट्रासाठी काय काम करायचं आणि त्याप्रमाणे 1.5 वर्ष ते केलं, आता 1.5 वर्ष कदाचित देवेंद्रजी करणार। निवडणुका एकत्र लढल्यात, मात्र अजून पण आहेत ना सत्ता संघर्षामध्ये वाद चालू आहे, नाराजी सुरू आहे। नाराजगी नाही, बघा बघा विपक्षमध्ये तुम्ही बघितलं तर संजय राऊतचा बयान, नाना पटोलेचा बयान, आणि फक्त एक म्हणायचं की आम्हाला मुख्यमंत्री, तुम्हाला वोट पण नाही भेटलं आणि लोकांनी तुम्हाला नकारलं। इकडे महायुतीमध्ये फक्त सत्ताचं मोहमाया नाही, लोकांना पाहिजे परिवर्तन आणि प्रगती, आणि त्याच्यासाठी महायुती एकजूट नक्कीच काम करणार। निमंत्रण पत्रिकेमध्ये एका पत्रिकेमध्ये अजित पवारांचं नाव नव्हतं, एका पत्रिकेमध्ये एकनाथ शिंदे बघा, हे सगळं स्पेक्युलेशन थिअरीजमध्ये नाही पडायचं। आता आम्हाला अभिनंदन करायचं। आमचे तिघेही जे नेतागण आहेत, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार, आणि नक्कीच महाराष्ट्रासाठी हे खूप एक छान लक्ष्य आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।